पलाश मुच्छलकडून सांगलीच्या विज्ञान मानेला मानहानीची नोटीस बजावण्यात आली। खोट्या आरोपांद्वारे बदनामी केल्याप्रकरणी नोटीस बजावल्याची माहिती आहे। सांगलीच्या विज्ञान मानेला 10 कोटींची मानहानीची नोटीस बजावण्यात आली। गेल्या काही दिवसांपासून विज्ञान माने याने पलाश मुच्छल यांनी 40 लाख रुपयांची फसवणूक केल्याचे आरोप सोशल मीडियावर केले होते। मात्र हे आरोप तथ्यहीन असल्याचं पलाश मुच्छलचं म्हणणं आहे। पलाश मुच्छलचे जे वकील साहेब आहेत त्यांनी माझ्यावरती डिफॉर्मेशनचे 10 करोडची आबरू नुकसानीचा दावाची नोटीस मला व्हॉट्सअपवरती पाठवली। एखाद्या इज्जतदार आणि आबरू असलेल्या व्यक्तीचं लग्न त्याच दिवशी ठरलेल्या दिवशी मोडतंय आणि तो सांगलीतून पलायन होतोय म्हणजे तो काय लायकीचा आहे आणि त्याची काय आबरू आहे हे पूर्ण सांगली जिल्ह्यालाच माहिती आहे। त्यामुळे पलाश मुच्छलला मला एक सांगायचं आहे की तुम्ही ज्या सांगलीच्या व्यक्तीमुळे आज जगाची उंची गाठली त्याच दुसऱ्या व्यक्ती म्हणजे सांगलीकरांच्या जीवावरतीच आता तुमची जी जमिनीवर आदळायची परिस्थिती झालेली आहे ह्याचा तुम्ही विचार करावा। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।